त्याच्यातला आपण बघूया मायटॉसिस. पण मायटॉसिस बघायच्या आधी मला तुम्हाला समजून सांगायचं आहे की या ठिकाणी काही शब्द तुमचे ओळखीचे असणार, अनोळखीचे असणारे, आणि ते तुमच्या डोक्याच्या वरून जातील. जसं की मला ते तुम्हाला शब्द सांगायचे कोणकोणते आहेत, तर ते आपल्याला त्याच्या आधी मला तुम्हाला सांगितलं मी की जे मायटॉसिस आहे ते सोमॅटिक सेलमध्ये होतं किंवा स्टेम सेलमध्ये होतं. बरोबर आहे. हे जे मायटॉसिस आहे हे 2 स्टेपमध्ये होत असतं. एक्झाममध्ये विचारलं जात असतं की करेक्ट द सेंटेन्स, की मायटॉसिस हे किती स्टेपमध्ये होतं. मायटॉसिस असन मिओसिस असन हे दोघंही 2 स्टेपमध्ये होते. परंतु त्याच्यातली जी पहिली स्टेप आहे कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन, त्याला 4 स्टेप सांगितलेलं आहे. किती स्टेप सांगितलेलं आहे? कशाच्या 4 स्टेप आहे? तर तुमच्या कॅरिओकायनेसिसच्या. पोरं म्हणते मायटोसिसच्या 4 फेज आहे. मायटोसिसच्या नाही आहे त्या. कशाच्या आहे? त्या कॅरिओकायनेसिसच्या आहे. न्यूक्लिअर डिव्हिजन होतं 4 फेजमधून. आणि आमचे लोक काय म्हणते की आणि ते मायटोसिस 4 फेजमध्ये होतं म्हणे. दिवसा ढवळं काय पण म्हणते. हां, तर जे मायटोसिस आहे ते 2 स्टेपमध्ये होतं. एक कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिव्हिजन. एका सेलमध्ये अगोदर काय होणार? न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन 2 न्यूक्लियस तयार होणार. किती न्यूक्लियस तयार होणार? 2. आधी 2 न्यूक्लियस तयार होणार आणि नंतर काय होणार? बाकीच्या भागाचं, सेलच्या बाकीच्या पार्टचं काय होणार? डिव्हिजन होणार. त्याला सायटोकायनेसिस म्हणतात. सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन आपण म्हणतो. ते एका टप्प्यात होतं. परंतु जे कॅरिओकायनेसिस आहे ना, कॅरिओकायनेसिस त्या 4 फेजमध्ये होतं. त्याच्यातल्या 4 फेज कोणकोणते आहेत? पहिली आहे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टीलोफेज. अशा ABCD अशा 4 फेज आहेत. किती फेज आहे? 4 फेज आहे. हां, त्याच्यातली पहिली फेज बघा. पण त्या पहिल्या फेजकडे जात असताना त्या पहिल्या फेजमध्ये 4 शब्द आलेले आहेत. मला ते तुम्हाला सांगायचे आहेत. जे शेलमधले महत्त्वाचे शब्द आहेत ते आपल्या डोक्यात फिट होणं गरजेचे आहे. त्याच्यातला सगळ्यात पहिला शब्द आहे क्रोमोझोम. सगळ्यांच्या ओळखीचं आहे की प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतं. आणि या न्यूक्लियसमध्ये काय असतं? तर क्रोमोझोम असतात. हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचं दिसून राहिलं हे काय आहे? क्रोमोझोम. हे काय असतं? कशाचं तयार असतं? हे न्यूक्लिक ॲसिडचं तयार झालेलं असतं. याच्यामध्ये काय असतं? DNA RNA असतं. याच्यामध्ये DNA RNA असतं. हा जो क्रोमोझोम आहे हा कशा तयार झाला असतो? DNA RNA. डीऑक्सोरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड DNA RNA ह्यांच्यापासून तयार झालेलं आहे ते क्रोमोझोम. सगळ्यांना क्रोमोझोम कळालं बरोबर. तिचे नाव मी थोडेसे चेंजेस करतो. तर त्यासाठी अगोदर क्रोमोझोमचं डिव्हिजन होणं गरजेचं आहे. क्रोमोझोम कट झालं पाहिजे. जेवढे इकडं तेच सांगितलं या ठिकाणी. याच्यामध्ये शब्द दुसरे काय आहे? दुसरा शब्द आहे सेंट्रिओल. कशाला म्हणायचं सेंट्रिओल? हा तुमचा हे तुमचे ते जसं एक स्पायडरमॅन काय करतो असं
ते असे कोळी काय करतो त्याचे धागे सोडतो ना, तसा हा सेंट्रिओल काय करतो त्याचे फायबर सोडायचं काम करतो, सेंट्रिओल येतो. त्याच्यानंतर आणखी काय काय त्याच्यामध्ये, न्यूक्लियर मेम्ब्रेन. मला काय शब्द वापरला, मेम्ब्रेन, न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता एकच राहिलं सर, आता काय राहिलं, न्यूक्लियसच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस के अंदर क्या होता है, न्यूक्लियस होता है, इस मैनेजर होता है. जैसे कि ये मैनेजर है सेल का, अब इसको मैनेज करने वाला मैनेजर अंदर बैठा है और उसको क्या कहते, उसको कहते न्यूक्लियोलस. उसका नाम भी न्यूक्लियस के जैसा है, न्यूक्लियोलस. न्यूक्लियोलस खाली ओएल लावला याच्यामध्ये फक्त. न्यूक्लियसचं काय झालं, न्यूक्लिओलस, नक्लिओलस नाही, न्यूक्लिओलस. हा थंडी वाजू राहिली आधीच लोकांना, थंडी वाजू राहिली आधीच लोकांना, भद्रदी. हा तर न्यूक्लिओलस, ह्या 4 गोष्टी 5 गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे की प्रत्येक सेलच्या आतमध्ये किती असतात सांगा बघू मला, किती असतात सांगा बघू मला. झालं, कळालं सगळ्यांना. ज्या आपल्या ह्या 4 फेज आहेत कॅरिओकायनेसिसच्या, न्यूक्लियर डिव्हिजनच्या, बोला कोणत्या, यस, कॅरिओकायनेसिसच्या. ह्या 4ही फेजमध्ये जे काय होतं ना ते फक्त ह्या 4 गोष्टीमध्ये होतं, 4 ते 5 गोष्टीमध्ये. ह्या 4 गोष्टीमध्ये होतं. जे काय होणार ते ह्या 4च्या बाबतीत होणार. जो भी होगा वो कहाँ होगा, ये न्यूक्लियस के अंदर की 4 चीजों में होगा. 4 चीजों में होगा और 4 फेज में होगा. 4 फेज में होगा, 4 चीजों में होगा. कौन कौन सी 4 चीजें हैं वो, न्यूक्लियर मेम्ब्रेन, क्रोमोझोम, सेंट्रिओल एंड न्यूक्लियोलस. ह्या 4 गोष्टीमध्ये बदल होतात. जे काय होतात ह्या 4 गोष्टीमध्ये होतात बदल. ठीक आहे, चला. तर त्याच्यातला सगळ्यात पहिला फेज आहे प्रोफेज. तर प्रोफेजमध्ये 4ही गोष्टीच्या बाबतीमध्ये 4 वाक्य आलेले आहेत. सगळ्यात पहिलं काय म्हणले पाहते, इन अ प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स स्टार्ट. क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये सांगितलं काय होतं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन होतं म्हणजे काय होतं, तर जे बारीक बारीक दोऱ्यासारखे असणारे क्रोमोझोम आहेत, अत्यंत बारीक असे धाग्यासारखे असणारे क्रोमोझोम जे आहेत ते काय होतात, आखूड होतात आणि जाड होतात. ते कसे होतात, आखूड होतात आणि आखूड होतात. कसे होतात ते, आखूड. बरोबर आहे, हे होतं पहिल्या लाईनमध्ये. जो लांब लांब लंबे लंबे क्रोमोझोम से वो छोटे छोटे हो जाएंगे और वो जाड़े हो जाएंगे, पतले नहीं, मोटे हो जाएंगे. वो मोटे, मोटे नहीं, मोटे. हाँ, अब चलो आगे. हाँ, सो ड्यू टू दिस, इस वजह से क्या हो जाता है, दे बिकम शॉर्ट, छोटे हो गए. वो कुछ लोग छोटे दिमाग के होते हैं, छोटी छोटी चीज़ें करते हैं, वो छोटे छोटे दिमाग की. हाँ ठीक, जाड असतात ते, शॉर्ट होतात आणि जाड होतात. जेव्हा लंबे लंबे असले ते पतले पतले असते, जेव्हा ते बुटके बुटके असले ते जाड होऊन जाते, मोठा भाई है की नाही. दे स्टार्ट ॲपियर अलॉन्ग विथ देअर पेयर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे काय,
सिस्टर क्रोमॅटिडच्या फॉर्ममध्ये ते दिसायला लागतात. हे सिस्टर क्रोमॅटिड कसं फॉर्म होतं? हे हाफ क्रोमोझोम एक सिस्टर क्रोमॅटिड आणि दुसरं सिस्टर क्रोमॅटिड असतं त्याला जोडलेलं असतं. हाफ सिस्टर क्रोमॅटिड आणि दुसरं हाफ सिस्टर क्रोमॅटिड. अंडरस्टँड? हे झालं क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये. बघा मी तुम्हाला सांगितलं 4 गोष्टीमध्ये चेंजेस होतात. पहिलं क्रोमोझोमचं सांगितलं. तर क्रोमोझोम कसे असतात? आधी थिन फायबर लाईक असतात. ते त्याचं कंडेन्सेशन होतं, ते थिक होतात आणि शॉर्ट होतात. थिन असते ती लॉंग असते थ्रेड लाईक, पण त्याचं काय होतं? कंडेन्सेशन होऊन ते शॉर्ट होतात आणि थिक होतात. अगोदर ते थिन असतात, नंतर ते थिक होतात. ठीक आहे. चला, हे झालं कशाच्या बाबतीमध्ये? क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये. क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये सांगितलंय ते आपल्याला. हां, झालं क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये. आता पुढं काय म्हणले बघा, सेंट्रिओल अपोजिट पोल ऑफ द सेल्स. जे सेंट्रिओल ज्याच्यातनं स्पिंडल फायबर निघतात, हे जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम दिसायला लागले. हे जे सेंट्रिओल आहे हे डबल झाले. डबल झाले म्हणजे कुठे गेले? ते एक या अपोजिट पोलला आलं इकडं आणि एक वरती गेलं. कोळी नसतं का स्पायडर, त्याच्यासारखं. नाही, सेंट्रिओल डुप्लिकेट झाली आणि अपोजिट पोलला गेली. सेंट्रिओल डुप्लिकेट झाली, अपोजिट पोलला गेली. सेंट्रिओल डुप्लिकेट झाली, अपोजिट पोलला गेली. ही सेकंड गोष्ट आहे, सेकंड थिंग. त्याच्यानंतर आणखी काय म्हणले ते? न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. याच्या आतमध्ये जे न्यूक्लियर काय आहे? न्यूक्लिओलस आहे. हे काय व्हायला लागतं माहिती आहे का? हे असं इथून डिसॅपियर व्हायला लागतं. आणि ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ही सुद्धा काय व्हायला लागते? डिसॅपियर व्हायला लागते. असं डिसॅपियर व्हायला लागते ना. डिसॅपियर नाही झाली अजून, व्हायला लागते ती. ओके, ही तुमची सेल नाही, ही तुमची सेल. आता त्याच्यात काय झालं तर हे जे आहे हा पार्ट हा डिसॅपियर झाला. हे तुमचे क्रोमोझोम, हे सेंट्रिओल आणि बाकीच्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या डिसॅपियर झाल्या. स्टार्ट टू डिसॅपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हे त्या 4 गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजे. प्रोफेजमध्ये काय काय झालं? क्रोमोझोम कंडेन्सेशन झालं. ठीक आहे. हां, त्याच्यामध्ये बघा पुढचं पॉईंट आहे सेकंड फेज आहे मेटाफेज. सगळ्यांना प्रोफेज जर कळालं तर मेटाफेजकडे जाता येईल. प्रोफेजमध्ये काय सांगितलं की क्रोमोझोम त्याचे काय झाले? शॉर्ट झाले, थिक झाले, त्याचं कंडेन्सेशन झाल्यामुळे ते सिस्टर क्रोमॅटिड सोबत ॲपियर व्हायला लागले. सेकंड थिंग काय सांगायचं? सेंट्रिओल जे डुप्लिकेट झाले गोईंग टू द अपोजिट साईड. थर्ड थिंग सांगायचं न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॅपियर, अदृश्य व्हायला लागले. सेकंड फेज आहे तुमचा मेटाफेज. ठीक आहे. मेटाफेज काय म्हणतो? जे अगोदरच्या फेजमध्ये 4 गोष्टी झाल्या तेच थोडंसं पुढं ॲडव्हान्स होतं. एकच गोष्ट ॲड त्याच्यामध्ये. काय म्हणतं मेटाफेज? न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर इन अ मेटाफेज. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी होती, ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन होती ही पूर्ण डिसॅपियर झाली. म्हणजे जे आता
क्रोमोझोम्स आहेत ते पूर्ण सेलमध्ये आले, साइटोप्लाज्ममध्ये आले, समझे क्या? और उसके साथ साथ जो सेंट्रियोल है, सेंट्रियोल तो डुप्लीकेट हो गया, न्यूक्लियर मेम्ब्रेन गायब हो गई, और ये जो न्यूक्लियोलस है ये भी क्या हो गया, गायब होगा। दो चीज़ें गायब हो जाती, वो बाद में आ जाती, पहले में गायब हो जाती और लास्ट में फिर से आ जाती। कौन सी दो चीज़ें? न्यूक्लियर मेम्ब्रेन एंड न्यूक्लियोलस। पहले फेज में गायब होने शुरू हो जाएगी और लास्ट फेज में फिर से आ जाएगी। काम ही वही है उसका, गायब हो जाओ फिर से आ जाओ, गायब हो जाओ फिर से आ जाओ। ठीक आहे, आता पुढचं काय होतं बघा, क्रोमोझोमचा कंप्लीट कंडेन्सेशन, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट होतं, ते पूर्णतः ठीक होतं। आणि आणखी काय होतं, बिकम क्लिअरली विजिबल अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड। लक्षात ठेवा, क्रोमोझोम फक्त सेल डिव्हिजनच्या टायमालाच ॲपियर होतात सेलमध्ये, तशी ते गायब असतात, अंडर कवर एजंट असतात ते ते अदर टाईमला काय असतात, डिसॲपियर असतात, त्यांचं काम बरोबर करत असतात। काही काही लोक नुसतं दिसत आणि काम काहीच करत, फिरत राहते म्हणजे बोंबलत इकडं तिकडं फिरत राहते। तर हे झालं कशाच्या बाबतीत पाहिलं आपण, न्यूक्लियर मेम्ब्रेन ही कंप्लीट डिसॲपियर झाली, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन कंप्लीट झालं, ते क्लिअरली दिसायला लागले। आणखी क्रोमोझोमच्या बाबतीत काहीतरी सांगितलं, काय म्हणतात ते, ऑल क्रोमोझोम्स, सर्व गुणसूत्र आर अरेंज पॅरलल इक्वेटोरियल प्लेन सेंट्रल प्लेन ऑफ द सेल। हा शब्द महत्त्वाचा आहे, मेटाफेज याच्यामुळेच नाव दिलेलं आहे याला, बळजबरी कशालाही कोणतं नाव दिलं जात नाही। मध्यभागी येतात ते, सेंट्रल शब्द आला जर सेंट्रल मध्यभागी, म्हणून मेटाफेज शब्द वापरला। हे जे क्रोमोझोम्स आहेत, जे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम कसे येतात, इक्वेटोरियल प्लेनला। आता समजा जर मी याला गायब केलं, आता याच्यामध्ये मेटाफेजमध्ये हे राहिलेलं नाही आहे, काय राहिलं नाही आहे, दोन गोष्टी नाही आहे त्याच्यात, पूर्णच काढतो पुन्हा। ठीक आहे, बघा दोन गोष्टी कोणकोणत्या नाही आहे, ही तुमची सेल, ह्याच्यामध्ये सेंट्रिओल आहे आणि क्रोमोझोम आहे। क्रोमोझोम कसे येतात, पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन। पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन म्हणजे कसं, एक तर या पद्धतीने, आता जर सेंट्रिओल वर आणि खाली आहे तर क्रोमोझोम असे पॅरलल येतात, पॅरलल म्हणजे एका लाईनमध्ये असे सगळे, कसं येणार ते, पॅरलल म्हणल्यानंतर असंच येणार ते, असं। किंवा दुसरी पोझिशन कशी असू शकते, तर या पद्धतीनं, पण त्यावेळी सेंट्रिओल या साईडला असणार, एक तो इस तरह से पैरेलल रहेगा या फिर ऐसे रहेगा, दोनों में से एक। डायग्राम में आपको ऐसे दिया है वहाँ पे मेटाफेज में। और क्या क्या होता है, स्पेशल टाइप ऑफ फ्लेक्सिबल प्रोटीन फाइबर्स, स्पिंडल फाइबर्स आर फॉर्म बिटवीन द सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम अँड बोथ सेंट्रिओल। सगळ्या क्रोमोझोमचे जे सेंट्रिओल आहे, न्यूक्लियर काय आहे, सेंट्रोमियर आहे, हे बघा हा तुमचा सेंट्रोमियर आहे प्रत्येक क्रोमोझोमचा, वरती डायग्राममध्ये आपण पाहिलं, सेंट्रोमियर म्हणजे गुणसूत्रबिंदू, जिथं ते हाफ सिस्टर क्रोमॅटिड एकमेकाला जोडलेले असतात। हा हाफ सिस्टर क्रोमॅटिड आणि हा हाफ सिस्टर क्रोमॅटिड एकमेकाला जोडलेले असतात, ज्या पॉईंट जवळ जोडते त्याला म्हणतात सेंट्रोमियर। त्याच्यात आणि सेंट्रिओलमध्ये स्पिंडल फायबर तयार होते, स्पिंडल फायबर इज अशी। जर या पोझिशनमध्ये होणार असेल तर कसं होणार, एक क्रोमोझोम कुठे गायब झाला आहे,
ही आहे तुमची मेटाफेज. ह्या 2 फेज आहेत आपल्या कॅरिओकायनेसिसच्या. काही अडचण?